मित्रहो, फोडाफोडीच्या घाणेरड्या राजकारणावर उद्धव ठाकरे रोज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा घणाघाती प्रहार करीत आहेत. आज मात्र सामनाच्या अग्रलेखामधून अनैतिक राजकारणाचं पुरतं वस्त्रहरण करण्यात आलेलं आहे. सामान्य माणसांच्या मनातल्या भावना या अग्रलेखामधून व्यक्त झालेल्या आहेत. सामनाच्या या अग्रलेखामध्ये काय म्हटलंय बघा. जनतेच्या प्रश्नासाठी लढायचं आहे अशा सबबीखाली राजकारणात येणाऱ्यांनी निराश व्हावं असं वातावरण सध्या आहे. प्रत्येकाला सत्तेच्या वळचणीला जाऊन समाजकार्य करायचं आहे. ही वेळ राजकीय कार्यकर्त्यावर सध्याच्या मोदी छाप सत्ताधाऱ्यांना आणलेली आहे. मोदी 50 वर्षापूर्वी सत्तेमध्ये असते तर बाबा आमटे, शिवाजीराव पटवर्धन, अभय बंग, पोपटराव पवार, प्रकाश आमटे यांच्या समाजकार्याचा रथ पुढे गेला नसता. भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला आलाच तरच सरकारी योजनेचा लाभ मिळेल, विकास निधी मिळेल असं या सगळ्यांना बजावलं गेलं असतं. मधु दंडवते, बॅरिस्टर नाथ पै, मधु लिमये, पिलू मोदी, जॉर्ज फर्नांडिस, कॉम्रेड हिरेन मुखर्जी, महाराष्ट्रामध्ये गणपतराव देशमुख, प्राध्यापक ND पाटील वगैरे नीतिमान विधिमंडळ सदस्यांनाही भाजपच्या वळचणीला येण्याला भाग पाडलं गेलं असतं. भारतीय जनता पक्ष आणि त्याचे बिनबुडाचे मित्रपक्ष ज्या प्रकारे पक्षांतर घडवून विकट हास्य करताना दिसत आहेत, तो प्रकार विकृत आणि किळसवाणा आहे. भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये राजकारणातलं समाधान, शांतता लोप पावलेले आहे. विरोधी पक्षात वर्षानुवर्ष काम करणारे आमदार, खासदार सुद्धा त्यांच्या भूमिकेमध्ये समाधानी होते. लोकशाहीत विरोधी पक्ष टिकला पाहिजे, विरोधी पक्ष मजबूत असेल तर सत्ताधाऱ्यांना मात चालणार नाही, अशा विचारांचे राज्यकर्ते महाराष्ट्रामध्ये होते. विरोधी बाकावरील आमदार खासदारांच्या मतदारावर आधीच्या राज्यकर्त्यांनी अन्याय केला नाही. त्यामुळं महाराष्ट्रात एक अखंड समाधान पर्व सुरू होतं. आता चित्र बदललेलं आहे. महाराष्ट्र आणि देशामध्ये आज कोणीच समाधानी नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची टिकवायची आहे. दोघेही असमाधानी आहेत. शिंदे यांनी विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडून दिल्लीतल्या महाराष्ट्र द्रष्टांना खुश करण्याचा विडा उचललेला आहे. हे खरं असलं तरी राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे काही लोक देह विक्रीस तयार झाल्याने गिराईक त्यांच्यापर्यंत पोहोचतं. आमदार खासदार होऊन ही काही माणसं समाधानी नाहीत. समाधानातून असंतोष, असंतोषातून अतिमहत्वाकांक्षेचा स्फोट होतो. सत्ता, पद, पैशासाठी नुसती धावाधाव सुरू आहे. बरं, हे सर्व मिळत गेलं तरी यांना समाधान नाही. एक मिळालं की दुसरं हवंसं वाटतं. एक पक्ष सोडतो आणि दुसरा पक्ष पकडतो. राजकारणातल्या या बेडोकुड्यांना अंत नाही. पुन्हा इकडून तिकडं आणि तिकडून इकडं करूनही यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही. अनेक कार्यकर्ते एखाद्या पक्षात हयात घालवतात, रस्त्यावरची आंदोलनं करतात, लाठ्या खातात, तुरुंगात जातात, काही जण गोळ्या खातात. तरीही यापैकी अनेकांच्या नशिबी राजकीय किंवा सत्तेचं पद येत नाही. उलट काहींना कोणत्याही मेहनतीशिवाय आमदारक्या, खासदारक्या, मंत्रिपदाची लॉटरी लागते आणि तरी ते असमाधानीच असतात. आणि मग बेईमानी करून या डबक्यातून डराव करीत दुसऱ्या डबक्यात उडी मारतात. शिवसेनेचे 6 खासदार आणि काल एक विधान परिषद सदस्य याच असमाधानी मनस्थितीमध्ये मिंध्याच्या पायाशी लीन झाले. सर्व पद भोगून हे गेले, काय तर म्हणे राजकीय अपरिहार्यता म्हणून जावं लागत आहे. कसले आले डोंबल्याचे राजकीय अपरिहार्यता? स्वार्थासाठी लोटांगण घातलं, आईशी बेईमानी केली असं हे का बोलत नाहीत? सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे माज आलेला आहे. नैतिकतेच्या किंवा वैचारिक मतभेदांच्या मुद्द्यावर साथ सोडणं
नवा घरोबा करणं हे नवीन नाही, पण सध्या जी पक्षांतरं झाली त्यात कोणतीही नैतिकता आणि वैचारिक मतभिन्नता आहे हे जरा तुम्हाला मतदान केलेल्या मतदार राजाला कळू द्या. शिवसेनेच्या मशालीवर निवडून आलात आणि स्वार्थासाठी मिंध्यांच्या जनानखान्यामध्ये पोहोचलात. बरं, त्या जनानखान्यात तरी काहीच मान सन्मान मिळतोय का? तर ते देखील नाही. दिल्लीश्वरांचे घरगडी हर कामे म्हणूनच आणि त्यांचे खोजे असल्यासारखंच जगावं लागणार आहे. कुणीतरी उपसभापती पदासाठी त्याच जनानखान्यामध्ये गेले. या लोकांनी आतापर्यंत किती जनानखाने बदलले त्याचा हिशोब नाही. जनानखान्यातली सेवा करणी लावणं हीच काहींची राजकीय अपरिहार्यता बनलेली आहे. ना राष्ट्राचा विचार ना महाराष्ट्राचा स्वाभिमान. पेजेला देईल त्याच्या शेजेला जायचं. जनानखणी बावनखणी राजकारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये बिनधास्त सुरू आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यामुळे महाराष्ट्राची शांती आणि समाधान वृत्ती पूर्णपणे लोपलेली आहे. नुसती वख सुरू आहे. कोणाला 50 कोटीत विकत जायचं आहे, कोणाला उपसभापतीच्या लालसेनं देह विक्रीला बसवलेला आहे, कोणाला जनानखान्यातील सेवेचं बक्षीस म्हणून केंद्रात मंत्रिपद हवं आहे. अशा लाचार आणि मानसिक दुर्बलांना फोडणं किंवा विकत घेणं सोपं असतं, त्यात काही शौर्यही नाही. त्यामुळं या मंडळीचे विजयाचे विकट हास्य हे दुर्योधनाचं आहे. भर दरबारात द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना दुर्योधन आणि त्याची टोळी असंच विकट हास्य करीत होती, पण श्रीकृष्ण प्रकटला आणि त्यानं द्रौपदीला वस्त्र पुरवली. पुढे जे महाभारत घडलं त्यामध्ये दुर्योधन आणि त्याच्या टोळीचं विकट हास्य नष्ट झालं. सध्या सुरू असलेलं विकट हास्य हा सगळ्यांचाच आत्मचिंतनाचा विषय ठरावा. मित्रहो, तुम्हाला कसा वाटला आजचा सामन्याचा अग्रलेख जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.